नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा कोकण ट्रिपच्या लॉंग व्लॉग मध्ये। आपली बॅकपॅक ही रेडी आहे। बाय द वे, चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा, कारण अशी अनएक्सपेक्टेड रॅन्डमली ट्रिप आपण करतच असतो। सध्याचा सीन असा आहे की आम्हाला बस कुठे पकडायची तेच नाही माहित, आणि ऑफकोर्स माझ्या तोंडावर 12 वाजलेले, कारण बस आमच्या घरासमोर, पण माझ्या पप्पांनी अर्धा प्रभादेवी पर्यंत चालत आणलं, आणि मिडल क्लास वडिलांचा चाललं तर ते एक दिवस अगोदरच बस स्टॉप वर येऊन उभं करतील। फायनली आम्हाला आमची बस भेटते, आणि एक गोष्ट ह्यातली चांगली होती की ह्याची सीट भाई नॉर्मल बस पेक्षा जास्तच बँड होत होती। आणि ॲज युजल संध्याकाळ होईपर्यंत सर्व लक्झरी बसेस क्लब मध्ये कन्वर्ट होतात। फर्स्ट स्टॉप सायन जवळ थांबल्यावर मी तर अगोदर वडापाव खातो, कारण खूप भूक लागलेली, आणि त्यानंतर एक भेलपुरी पॅक करवतो, आणि बाहेर आल्यावर काय माहित सर्व डिफरंट स्पॉटची मी वेगळी गोष्ट ट्राय करत असतो, बट सध्या मी भेलपुरी एन्जॉय करतो। A few moments later. एकदाच मुंबईच्या बाहेर निघाल्यावर थंडी खूप वाढते, म्हणून मी स्वेटशर्ट वर हुडी घालतो, अँड जस्ट विंडो बाहेर बघतो तर मला काही असं दिसतं। बाय द वे, तुम्ही माझे डेली व्ह्यूवर असाल तर हे तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओ मध्येही बघितलं असेल, जे मी व्ह्यूवर्सला विचारलेलं काय आहे, बट मीच सांगतो, हे कोणत्या तरी फॅक्टरी किंवा प्लांट्स मधले गॅसेस आहेत जे फायर थ्रू रिलीज केले जात आहेत। सॉरी जर तुम्हाला व्लॉग बोरिंग वाटत असेल, बट तुम्हीही तुमचा टाइम इन्व्हेस्ट करताय तर काहीतरी नॉलेजेबल कळलं पाहिजे। अँड गेस वॉट, फायनली सकाळच्या 5:30 वाजता आम्ही आमच्या गावी पोहोचतो, पाचलला। फायनली आता पाचलला उतरलोय आम्ही, आणि माझ्या आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल की सकाळच्या 5:30 वाजता तिथे थंडी किती असेल। मेन रिझन आमचा गावी यायचा मंदिरा रिलेटेड होता, म्हणून फक्त आम्हाला अगरबत्ती नारळ फुलांसाठी सकाळी 8:30 वाजेपर्यंत थंडीत बाहेर राहावं लागलं, कारण ऑफकोर्स सकाळशिवाय दुकान काय उघडत नाही, आणि थंडीवरती तर काय इलाज नव्हता, म्हणून मी चाय पितो। बाय द वे, मी बोललेलो की मी चाय कॉफी सोडली आहे, पण गावी उखाळा तर कुठेच भेटणार, म्हणून मी थंडीमुळे गपचूप चाय पितो। त्याचा सीन असा आहे की आम्ही पोचलोय पाचलला, आणि इथे तर अजान चालू आहे। इकडचा क्लायमेट, जो समोरचा व्ह्यू आहे तो पण मस्त आहे, आणि एक आत्ता मी इयरफोन लावलाय म्हणून आवाज नीट येत असेल, नाही तर आवाज तर नीट काय येत नव्हता। सकाळी क्लायमेट तर खूप मस्त होता, बट थंडी काय कमी व्हायचं नाव नव्हती घेत, आणि मी एक गोष्ट नोटीस केली की आमच्या गावी हे बर्ड्स खूप होते, अँड वाईल एडिटिंग थोडं रिसर्च करताना कळतं की हे एंडेंजर्ड स्पीशीज आहेत, बट आमच्या गावी खूप होते, जी चांगली गोष्ट आहे। त्यात कोणता तरी वेगळा पक्षी दिसलेला, काय माहित काय आवाज करतोय वर बसून। आता मी बसलोय सर्वांच्या फेवरेट लाल परीमध्ये, बट जेन्युइन सांगतोय, माझ्या आणि माझ्या फॅमिलीची बिलकुल फेवरेट नाही आहे। हा मानलं खूप ओल्ड आहे, सर्वांच्या बाप दादाने ट्रॅव्हल केलंय, पण हा चालता फिरता खुळखुळा आहे। सकाळचा सनराईज फायनली डन, समोरच माझा सन आहे, जय सूर्य देवता। बाय द वे, हा एरिया जो मी बोटाने दाखवतोय तो पूर्ण आमच्या फॅमिलीचा आहे। बाय द वे, काहीच ऐकून असेल आलं ना, ह्याचमुळेच मला सकाळपासून बसून व्हॉइस ओव्हर करावा लागतो, म्हणून प्लीज फक्त एफर्ट्ससाठी तरी लाईक सबस्क्राईब। फायनली आमच्या गावच्या घराजवळ पोहोचल्यानंतर हे आहे आमच्या गावचं घर, जे आधी रात्रीच्या खेळ चाले सिरियलच्या बंगल्यासारखं होतं, बट आता रिकन्स्ट्रक्शन मुळे छोटं झालंय, बट अजूनही थोडं काम बाकी आहे। घरी आल्या अगोदर न बसणं ना काही, अगोदर पाणी भरावं लागतं, म्हणून पप्पा एका बाजूला घर क्लीन करत होते आणि मी पाणी भरत होतो। आत्ताच आलो लगेच, म्हणजे 10-15 मिनिटापूर्वी। इथे येऊन मी एक नोटीस केलं की इथे माझा म्हणजे श्वास घेताना असं नाकामध्ये काय झोंबत नाही, तर लाईक मुंबईमध्ये उठल्याच एकदम नाक घसा झोंबायला लागायचा, पण इथे असं काय फील नाही होत आहे। मे बी इट्स नेचर। त्याच तुम्हाला साफ हवेबद्दल सांगत होतो, बट झाडू मारल्यामुळे धुळीने माझं पूर्ण नोज इरिटेट झालं। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग साठी एवढंच। पार्ट 2 मध्ये सांगेन आम्ही गावी का आलेलो आणि कशासाठी आलेलो, आणि एका अशा बैलाबद्दल ज्याने पूर्ण गाववाल्यांची हालत खराब करून टाकली, आणि गाववाल्यांनी ह्या बैलाला का पकडलेलं हे सर्व सांगेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये, म्हणजे की पार्ट 2 मध्ये। म्हणून चॅनलवर नवीन असाल आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।